तिचे मी पण डावावर लागलो, माझा कुटुंब सुद्धा डावावर लागलाय सगळं. फक्त तू हे धमकी देऊ नको. तिचे मी पण डावावर लागलो, माझा कुटुंब सुद्धा डावावर लागलाय सगळं. कधी मारून टाकते माझ्या कुटुंबाला आणि मला माहित सुद्धा नाही, तरी मी हटत नाही. रात्र दिवस बाहेर आहे. कोणाला यायचं त्याला येऊ दे, आम्ही समर्थक मराठीला लढा तुला. आणि तू कोणत्या गावात राज्यातल्या प्रत्येक गावात मराठा आहे. फक्त तू ये, फक्त तू ये, धमकी देऊ नको. याव करणार आहे, त्याव करणार आहे, काय करणार आहे. काल कोणतरी धमकी दिलेली कळाली मला सकाळी. काहीतरी म्हणलं होतं तो, काय म्हणला रे कोणतरी काल का परवा कोणतरी म्हणलं ना, ते धन्याचं कोणीतरी फड फड ते खरकट्याचं कोणीतरी आलं ना पुढं, फड ते फड मला भांडारा लावून मारून टाकतो. मला तो भांडारा लावणार तू कुला काही लाव तू का मारायचं मला? तर गरीबाचं काम करतो, गरीबाचं काम करतो ना, गरीब लेकरं मोठे करतो, हेच कारण ना. अरे असे किती काल येते 2 वर्षात वाऱ्यासारखे उडून गेले, तर तू कोणी कुणाला लागून गेला. समाजानं एकजुटीनं राहा. खूप मोठा संघर्षाला सामोरं जायचं. मी मरायला भेट नाही आणि माझी कधी पण तयारी आहे. माझा समाज विसर्ज आहे. काय अडचण पश्चिम महाराष्ट्रालाच आता तुमचाच नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यंत काहीतरी खालीवर करते. ते नाही केलं तर मी त्यांच्या मागे लागणार आहे असं सांगितलं. मी पाटील साहेबाला पण सांगितलं. शंभूराजे देसाई साहेब सुद्धा त्या मराठा उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या समितीत आहेत, त्यांना पण सांगितलंय. जेवढे त्यात मंत्री आहेत त्यांना सांगितलंय की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला सातारा संस्थांचा सुद्धा JR काढा. आता वाट बघतो काढतात का नसतं. मी तर मागा लागणार आहे, कारण मी काय भेद करत नाही. महाराष्ट्राला कुटुंब मानलंय. त्यामुळे मी मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसलं जुन्या भाषेत म्हणतात खूप वागणं, तसलं वागत नाही. सगळे मायबाप समाज माझा आहे या राज्यातला. मी सगळ्यांसाठी लढणार, एकालाही मागं सोडणार नाही. फक्त जरा दम्माने जाऊ आपण आणि आयुष्याचं मिळू. आता मराठवाड्याचा JR निघाला, हळूहळू टप्प्याटप्प्यानं बरोबर घालू आपण सगळा समाज आरक्षण. तुमचा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा तोच करू, टप्प्यानं जाऊ. आपल्याला सवय नाही मुनी घालू म्हणलं कस काय ती लगेच दम धरणार. दम नाही आपल्याला, आपण फुगीरच नाहीये. आपल्याला ते फुगीरपणा एक सोडावं लागणार आहे आपल्या अंगात.